Hello students, in previous lecture we have seen general methods of preparation of alcohols, and in that preparation of alcohols, that is ROH, we have completed 4 methods. After these 4 methods, 5th method is from Grignard's reagent and carbonyl compounds. Carbonyl compound आणि Grignard reagent असं जेव्हा आपण वापरू तेव्हा सुद्धा आपल्याला अल्कोहोल्स तयार करता येतात. मग ते अल्कोहोल प्रायमरी असू शकतं, सेकंडरी असू शकतं किंवा टर्शियरी असू शकतं. See, this is the carbonyl compound. Carbonyl compound is that compound which contains carbonyl group, that is C double bond O group in their molecule. It may be aldehyde, it may be ketone, or it may be amide also. तर आपण अल्डिहाइड कीटोन या दोघांचा इथे विचार करणार आहोत. तर अल्डिहाइड किंवा कीटोनची जर RMgX म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट याच्या बरोबर आपण रिएक्शन केली तर ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये हा ग्रिग्नार्ड रिएजंट कार्बोनिल ग्रुपच्या अक्रॉस ऍड होतो. अल्काइल ग्रुप गेट्स अटॅच्ड टू कार्बोनिल कार्बन and MgX part gets attached to carbonyl oxygen, giving RCOMgX, which is called as magnesium halide complex. RCH2 आहे समजा इथं OMgX त्याला आपण म्हणतो मॅग्नेशियम हॅलाइड कॉम्प्लेक्स. आणि हा जो मॅग्नेशियम हॅलाइड कॉम्प्लेक्स आहे त्याला जर आपण ऍसिड हायड्रोलाइज केला तर आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळतं. This alcohol may be primary alcohol, may be secondary alcohol, or may be tertiary alcohol, depending upon what is attached to this carbonyl group. Carbonyl groupला काय जोडलंय त्याच्यावरती अवलंबून राहतं. जर इथं दोन्हीच्या दोन्ही H जोडले तर ते मिथॅनॉल होतं. HCH डबल बॉन्ड O. त्याच्यामध्ये समजा आपण टाकलं CH3MgBr Grignard reagent in presence of dry ether. तर आपल्याला असं मिळणार इथे येणार CH3 हा असणार OMgBr आणि इथं जर आपण हायड्रोलिसिस केलं H2O in presence of H plus तर आपल्याला मिळतं CH3 CH2OH plus MgBr आणि OH. This is the ethyl alcohol called as ethanol, which is the primary alcohol. तर हे फॉर्मल्डिहाइड आहे ज्याला म्हणतात मिथॅनॉल. फॉर्मल्डिहाइड आपल्याला प्रायमरी अल्कोहोल देतो. पण फॉर्मल्डिहाइड मध्ये एक कार्बन होता, अल्कोहोल मध्ये 2 कार्बन आहेत, एक कार्बन ग्रिग्नार्ड रिएजंट मधून आला. कोणताही अल्डिहाइड आपण घेतला तर तो HCHO असा आपण लिहित नाही. तो कसा लिहितो RCHO असा लिहितो. म्हणजे R मधून समजा मी जर CH3 घेतला तर तो ऍसेटल्डिहाइड होतो आणि ऍसेटल्डिहाइडचं नाव आहे इथॅनॉल. त्याच्यामध्ये मी वरचाच ग्रिग्नार्ड रिएजंट जर ऍड केला तर मला जे कंपाऊंड मिळतं CH3 CH here will be CH3O MgBr, and on hydrolysis it will give us CH3 CH CH3OH, that is propan 2-ol. Propan 2-ol is the secondary alcohol. And if I take a ketone, say CH3COCH3, हा अल्डिहाइड होता मिथॅनॉल. हा अल्डिहाइड पण अदर दॅन मिथॅनॉल आणि हा कीटोन आहे ज्याचं नाव आहे ऍसिटोन, प्रोपॅनोन किंवा डायमिथाइल कीटोन. त्याची रिएक्शन जर मी याच ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर केली तर ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये कॉम्प्लेक्स मिळतो CH3CCH3 CH3OMgBr आणि त्याचं फायनली मिळतं here say OH, here is the CH3. हा टर्शियरी अल्कोहोल मिळतो 2 methyl प्रोपॅन
हे तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल देतं, RCHO हे तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल देतं आणि RCOR हे मात्र तुम्हाला टर्शियरी अल्कोहोल देतं. असं आपल्या पुस्तकामध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये त्यांनी प्रिपरेशन डिस्कस केलेलं आहे. परत लक्षात घ्या, ग्रिग्नार्ड रिएजंट हा कार्बोनिल ग्रुपमध्ये ऍड होतो अल्डिहाइड्स किंवा कीटोन्सच्या, आणि तो ऍड झाला की ड्राय इथरच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ऍडप्ट मिळतं. ते ऍडप्ट आहे त्याला मॅग्नेशियम हॅलाइड कॉम्प्लेक्स म्हणतात. मॅग्नेशियम हॅलाइड कॉम्प्लेक्स ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स अस alcohol, and that alcohol is the primary alcohol or secondary or tertiary depending upon the starting compound taken. मग जर आपण फॉर्मल्डिहाइडच घेतला, दुसरा कोणताच अल्डिहाइड घेतला नाही, तर फॉर्मल्डिहाइड हे काय प्रायमरी अल्कोहोल देतं. फॉर्मल्डिहाइड सोडून कोणताही अल्डिहाइड घेतला तर ते आपल्याला सेकंडरी अल्कोहोल देतं, आणि कोणताही कीटोन घेतला तर मात्र ते आपल्याला टर्शियरी अल्कोहोल देतं. हेन्स इन एक्झामिनेशन देयर इज क्वेश्चन, हाऊ डू यू कन्वर्ट दिस मिथॅनल, इथॅनल and propanol into primary, secondary and tertiary alcohols respectively. You should write, you are supposed to write all these reactions in details. Just if you try to write the general reaction, then you will write any type of such reaction using that general reaction. तर या पद्धतीनं आपण अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड्स संपवलेल्या आहेत. अल्कोहोलच्या सगळ्या 5 प्रिपरेशन मेथड्स होत्या. पहिलं होतं फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स, दुसरं होतं फ्रॉम अल्किन्स बाय हायड्रेशन, तिसरं होतं फ्रॉम अल्किन्सच पण त्या रिएक्शनला आपण म्हणतो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, चौथं होतं बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड्स, आणि पाचवं होतं युजिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड कार्बोनिल कंपाउंड्स. आता त्याच्या नंतरचा पुढचा पार्ट आहे आपल्या सिलेबस मधला, तो प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स आहे. आतापर्यंत आपण अल्कोहोलचं प्रिपरेशन पाहिलं, आता फेनॉलचं पाहायचं आहे. फेनॉल म्हणजे ArOH, आणि इथं फेनॉल म्हणजे ऍक्च्युली आपण जे कंपाऊंड पाहणार आहोत ते बेन्झीन काय असणार आहे, फक्त OH. या कंपाऊंडचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. त्यांनी त्याच्याही 4 मेथड्स दिलेले आहेत. पहिलं फ्रॉम क्लोरोबेन्झीन, बाय डॉज प्रोसेस. दुसरा आहे फ्रॉम क्यूमिन, तिसरा आहे फ्रॉम बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड, चौथा आहे फ्रॉम ऍनिलीन. तर आपल्याला फेनॉलचं प्रिपरेशन करायचं आहे. फेनॉल म्हणजे ऍरोमॅटिक रिंगला जोडून डायरेक्ट कोण असतो, OH, आणि त्या फेनॉलचं प्रिपरेशन करताना आपल्या बुक मध्ये सिलेबस मध्ये त्यांनी 4 मेथड्स दिलेले आहेत. पहिली मेथड आहे फ्रॉम क्लोरोबेन्झीन वापरून ती रिएक्शन शोधली होती बाय सायंटिस्ट डॉ, हेन्स द नेम डॉज प्रोसेस किंवा डॉज मेथड. सेकंड इज फ्रॉम क्युमिनची दुसरी 2 नाव आहेत. एक आहे आयसोप्रोपाइल बेन्झीन, किंवा अजून एक नाव आहे 2-फिनाइल प्रोपेन. तर या क्युमिन म्हणजे आयसोप्रोपाइल बेन्झीन म्हणजे 2-फिनाइल प्रोपेन, त्याच्यापासून पण प्रिपरेशन करता येतं. त्यानंतर आहे फ्रॉम बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड, आणि शेवटचं आहे ऍनिलीन. We are going to see all these methods one by one. First is by Dawes process. या डॉज प्रोसेस मध्ये क्लोरोबेन्झीन नी सुरुवात होते. दिस इज द क्लोरोबेन्झीन
is treated with NaOH or fused with NaOH using temperature say 623 Kelvin and 150 atmospheric pressure. जेव्हा क्लोरोबेन्झीनचं NaOH बरोबर आपण फ्युजन करतो 623 केल्विन आणि 150 atmospheric pressure वापरून, तेव्हा आपल्याला सोडियम फेनॉक्साइड मिळतं. ONA. O is minus, Na is plus. This is taken 2 times and the sodium phenoxide formed here is NaOH. याला ONA इथं आला, एवढा पार्ट इकडे गेला, इकडचा पार्ट इकडे येतो म्हणजे Cl. म्हणजे Cl आणि NaOH चं इथं मिळायला पाहिजे NaCl आणि H2O. This compound is called as sodium phenoxide or it is also called as sodium phenate. Sodium phenoxide or sodium phenate असं त्या कंपाऊंडला म्हणतात. पुस्तकामध्ये बॅलन्स करून दिलं नाही, बाय प्रोडक्ट दिलेले नाही, नुसतं NaOH दिले, सोडियम फेनॉक्साइड तयार करून दिले. हा जो सोडियम फेनॉक्साइड तयार झाला, या सोडियम फेनॉक्साइडला ऍसिडिफाय केला जातो. It is acidified by using H2O plus CO2 or HCl or H2SO4 or HNO3. The sodium phenoxide is acidified by using any dilute acid like H2O and CO2 gives us H2CO3 or HCl or H2SO4 or HNO3. तुम्हाला पाहिजे ते ऍसिड तुम्ही तिथे वापरू शकता. हायड्रोलिसिस असं त्याने म्हटलेलं आहे. तर ऍसिड हायड्रोलिसिस होतं. सपोज हियर आय यूज HCl. Here I use HCl. Here bond breaks. Here goes H. Here comes Cl, giving us phenol. असं आपल्याला फेनॉल मिळतं आणि त्याची मिळालं मिळतं आपल्याला NaCl. तर या पहिल्या प्रिपरेशन मेथडमध्ये म्हणजे प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन डॉस प्रोसेस मध्ये आपण काय करतो, तर क्लोरोबेन्झीनची NaOH बरोबर फ्युजनची रिएक्शन करतो. इन दैट रिएक्शन 623 Kelvin is the temperature used and 150 atmospheric pressure is used. When this chlorobenzene is converted into sodium phenoxide or sodium phenate, that sodium phenoxide or sodium phenate is hydrolyzed or acidified by using any dilute acid giving phenol and NaCl. This is two-step process and can be asked for 2 marks. 2 स्टेपची प्रोसेस आहे, 2 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. त्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवणार आहात. दुसरी मेथड आहे ती आहे फ्रॉम क्युमिन. क्युमिन पासूनचं जे प्रिपरेशन आहे त्या मेथडला त्यांनी कमर्शियल मेथड असं म्हटलं. फ्रॉम क्युमिन दिस मेथड इज कमर्शियल मेथड. कमर्शियल मेथडचा अर्थ काय, तर या मेथडमध्ये आपण प्रिपरेशन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला मिळणारा जो प्रोडक्शन आहे, कंपाऊंडचं प्रोडक्शन आहे किंवा यील्ड आहे, जे कंपाऊंड मिळते त्याचं, त्या यील्ड मध्ये एक प्रॉडक्ट असा मिळतो की जो आपल्याला तयार करायचा नव्हता सुद्धा, पण तो मिळून जातो आणि इट इज व्हॅल्युएबल बाय प्रॉडक्ट. केलं काय जातं लक्षात घ्या. क्युमिन म्हणजे असं कंपाऊंड असतं ते, दिस इज बेन्झीन इटसेल्फ, त्याला आयसोप्रोपाइल ग्रुप जोडला जातो. आयसोप्रोपाइल म्हणजे CH, CH3 आणि CH3. दिस इज क्युमिन और आयसोप्रोपाइल बेन्झीन, आयसोप्रोपाइल बेन्झीन और 2-phenyl प्रोपेन. आणि मग हा कार्बन नंबर 1 होतो, हा कार्बन नंबर 2 होतो, हा कार्बन नंबर 3 होतो. 2 नंबरच्या कार्बनला बेन्झीन आहे, फिनाइल रिंग आहे, म्हणून त्याला म्हणायचं 2-phenyl प्रोपेन
किंवा या बेन्झीनच्या कार्बनला आयसोप्रोपाइल ग्रुप आहे म्हणून त्याला म्हणायचं आयसोप्रोपाइल बेन्झीन. दिस आयसोप्रोपाइल बेन्झीन or cumene or 2-phenylpropane is oxidized by using cobalt or manganese NaPH NaPe कोबाल्ट किंवा मॅंगॅनीज नॅप्थिनेट हा कॅटलिस्ट वापरला जातो आणि अल्कलाइन सोल्युशन केलं जातं Na2CO3 आणि टेम्परेचर वापरलं जातं 423 केल्विन. तेव्हा या क्युमिनचं ऑक्सिडेशन होतं आणि क्युमिनच्या ऑक्सिडेशनने जो प्रॉडक्ट मिळतो तो आहे COOH. हा कार्बनला OOH असं जोडले त्याला म्हणलं जातं पेरॉक्साइड किंवा हायड्रोपेरॉक्साइड. दिस इज द पेरॉक्साइड or हायड्रोपेरॉक्साइड ऑफ क्युमिन म्हणून त्याला म्हणतात क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. Whatever cumin hydroperoxide is obtained is then treated with dilute acid. याला पुन्हा dilute HCl बरोबर काय केलं जातं हीट. त्याला डायरेक्ट HCl बरोबर हीट केलं की दोन प्रॉडक्ट्स मिळतात. वन प्रॉडक्ट इज फेनॉल. इथे तुम्हाला हा OH आणि हा रिमेनिंग पार्ट OH बेन्झीन रिंगला जोडला जातो फेनॉल तयार होतं आणि त्याच्या जोडीला तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळतो तो असतो CH3 C डबल बॉन्ड O आणि CH3 दिस इज ऍसिटोन. हा जो ऍसिटोन मिळाला तो आपण व्हॅल्युएबल बाय प्रॉडक्ट म्हणून मिळालेला याच्यामध्ये पाहतो आणि मग त्या ऍसिटोनचा आपल्याला विक्रीसाठी वापर करता येऊ शकतो. त्याच्यामधून पैसे मिळवता येऊ शकतात म्हणून त्याला कमर्शियल प्रिपरेशन मेथड असं या मेथडला म्हणतात. तर क्युमिन असू दे किंवा आयसोप्रोपाइल बेन्झीन असू दे किंवा 2-phenylpropane काही पण नाव असू दे याच्यापासूनचं प्रिपरेशन परीक्षेत जनरली विचारतात आणि मग पहिल्यांदा क्युमिनचं एअर ऑक्सिडेशन करा. क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड मिळेल आणि क्युमिन हायड्रोपेरॉक्साइडला डायल्यूट HCl किंवा H2SO4 बरोबर हीट करा. तुम्हाला इथं फेनॉल आणि काय मिळेल ऍसिटोन मिळेल. दिस मेथड इज ऑल्सो हॅव्हिंग 2 स्टेप्स. Hence this reaction can also be asked in examination for 2 marks. Next is from benzene sulfonic acid. From benzene sulfonic acid. सल्फोनिक असं पण लिहितात SULFONIC बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. त्यात काय असतं बघा बेन्झीन रिंगला SO3H असतो. इट इज BSA means benzene sulfonic acid. This acid in first step is neutralized by using base. पहिल्या स्टेप मध्ये ऍसिड एक बेसने न्यूट्रलाइज केलं जातं आणि SO3H चा इथं होतो SO3Na सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सोडियम बेन्झीन काय तयार होतो सल्फोनेट. त्याच्या जोडीला तुम्हाला मिळतं H2O. हा जो सोडियम बेन्झीन सल्फोनेट मिळाला SO3Na in step 1 is fused with excess of NaOH. Fusion as higher temperature is required. It gives you sodium phenoxide or sodium phenate. त्याच्या जोडीला Na2SO3 असं मिळतं आणि H2O मिळतं. दिस इज सोडियम फेनॉक्साइड. हा जो सोडियम फेनॉक्साइड तुम्हाला सेकंड स्टेप मध्ये मिळाला त्याची तिसऱ्या स्टेप मध्ये आपण मगाच्या सारखी डॉज प्रोसेस सारखी एक रिएक्शन करतो. C plus HCl it will give you phenol. हे आपल्याला फेनॉल देईल आणि त्याच्या जोडीला तुम्हाला काय मिळेल तर NaCl. C. This is the benzene sulfonic acid. बेन्झीनला SO3H ला म्हणायचं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. हे जे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आहे त्याची बेस बरोबर रिएक्शन केली
न्यूट्रलायझेशन होतं आणि तुम्हाला सोडियम बेन्झीन सल्फोनेट मिळतो. Whatever sodium benzene sulfonate is obtained, it is then fused with excess of alkali NaOH. Using higher temperature, it gives sodium phenoxide or sodium phenate along with sodium sulfite and H2O. After the sodium phenoxide is formed, it is then treated with dilute acid. It gives us finally phenol and NaCl. तर याच्यामध्ये आपल्याला 3 सब रिएक्शन्स दिसतात. त्यामुळे 3 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो असं तुम्ही लक्षात घेणार आहात. शेवटची याच्यामध्ये प्रिपरेशन मेथड आहे ती म्हणजे फ्रॉम aniline. D is the from aniline. This aniline we have seen in Sandler's reaction. Say this is NH2. बेन्झीन ला जेव्हा आपण NH2 जोडतो तेव्हा त्याला बेन्झीन अमाइन किंवा ॲनिलीन असं म्हणतात. हा जो ॲनिलीन आहे त्या ॲनिलीनचं डायॲझोटायझेशन करतात म्हणजे HNO2 बरोबर रिएक्शन करतात. पण HNO2 हे कसं तयार केलं जातं? HNO2 is nitrous acid. It is prepared by reacting NaNO2 means sodium nitrite and dilute HCl at 273 to 278 Kelvin. म्हणजे लो टेम्परेचरला जेव्हा सोडियम नायट्राइट आणि HCl आपण रिएक्ट होऊ देतो तेव्हा हे HNO2 तयार होतं. त्या HNO2 ला म्हटलं जातं नायट्रस ऍसिड. आणि नायट्रस ऍसिड मुळे ॲनिलीनचं डायॲझोटायझेशन होतं जे झाल्यावर या NH2 चं रूपांतर N2Cl मध्ये होतं. बेन्झीनला जोडून N2Cl असं आपल्याला मिळतं. ते जे N2Cl आहे त्याला आपण म्हणतो बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. हा जो बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड आहे त्याला डायॲझोनियम सॉल्ट असं आपण म्हणतो. आणि हा बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड that is N2Cl, N2 is plus Cl is minus, is treated with water. जर आपण वॉटर बरोबर ट्रीटमेंट केलं तर तुम्हाला बेन्झीन रिंगला OH असा जोडलेला दिसतो. N2 इन्व्हॉल्व होतो आणि HCl असा बाय प्रोडक्ट मिळतो. तर या रिएक्शन मध्ये तुम्हाला H2O आणि हीट असं म्हटलेलं आहे. ॲनिलीनचं नायट्रस ऍसिड बरोबर अगोदर डायॲझोटायझेशन करायचं. बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड मिळतो आणि बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइडचं हायड्रोलिसिस केलं की मग मात्र आपल्याला जो कंपाऊंड मिळतो तो आहे फेनॉल. त्याच्या जोडीला N2 आणि काय मिळतं HCl. तर आपण फेनॉलच्या प्रिपरेशन मेथड्स मध्ये फ्रॉम क्लोरोबेन्झीन पाहिलं, फ्रॉम क्युमिन पाहिलं, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पाहिलं, फ्रॉम ॲनिलीन पाहिलं आणि याच्या अगोदर अल्कोहोलची शेवटची प्रिपरेशन मेथड पाहिली. दॅट इज द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स बाय युजिंग रिग्नार्ड रिएजंट अँड कार्बोनिल कंपाउंड्स. विथ दिस we have completed general methods of preparation of alcohols and phenols. alcohols मध्ये 5 मेथड्स होत्या, फेनॉल मध्ये 4 मेथड्स होत्या. त्या आपण पाहिलेल्या आहेत. व्यवस्थित समजावून घ्यायच्या. काही कळत नसेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. नाउ टुडे इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप हियर.